द्या इकडे मी ठेवतो. हा हा चला चला. पांडेला ना फटके दिले पाहिजे. नेहमी आला ना की काहीतरी गडबड करतो. अमृता आम्ही वर येतोय का? हो आता आपण वर गेल्यानंतर त्यांना कळेलच ना आपण आलोय ते. तुम्ही बरे आहे का गं? अहो आता आपण वर गेल्यानंतर आपल्याला हे सुद्धा कळेलच ना. तरी आम्ही आलो का? चला. अरे जुईची आई ह्या पांड्यांनी ना हा तावीज दिलाय. हा जुईच्या उशाशी ठेवला ना की तिला लगेच बरं वाटेल असं म्हणणं आहे यांचं. चला ठेवूयात. नाही थांबा ना. नसते श्रद्धा एखाद्याची पांडेजी. नाही पण आपण याच्या श्रद्धेचा मान राखला पाहिजे ना. मी असं नुसतं ठेवतो तिच्या उशाशी आणि येतो. नाही पण ती झोपलीये आणि थोडे कणकण सुद्धा आहे तिला. जुई अगं बाबा मूळ रूपात आलाय. आता हे आत आले तर सगळा गोंधळ होईल. आपणच काहीतरी करायला हवं. ठीक आहे मग मी हे नुसतं आता तिच्या डोक्याशी असं हळूच ठेवतो आणि लगेच खाली जातो. असं म्हणताय भाऊजी. अरे काय झालं? काय झालं? काय झालं? काय झाला? कैलास अरे काय झालं? काय झालं? काय झालं? कैलास मला काय झालंय? आई कैलासजी काय झालंय तुम्हाला? काय झालंय मला? तेच विचारतो मी काय झालंय तुम्हाला? बहुतेक चक्कर आलेली दिसते. अरे बापरे. चक्कर आलेली दिसते मला. कैलासजी तुम्हाला बीपीचा वगैरे त्रास नाहीये ना? तो काय नेहमीच वाढलेला असतो. हो गंमत केली हो मी. ठीक आहे मग आता तुम्हाला बरं वाटतंय ना? मग आता हा तावीज ठेवतो उशाशी तिच्या. ठेवा काय आता बिंदास ठेवा. आता काही प्रॉब्लेम नाही. ठेवा ठेवा. या या. अरे हे काय इथे जुई नाहीच आहे. जुई बाळा. ती वॉशरूमला गेली असेल. तुम्ही ठेवा ना तिकडे. नुसतं असं उशाशी ठेवून देतो. वाहिनी आता फक्त तुम्ही बघाच. थोड्याच वेळात तुम्ही स्वतः येऊन मला सांगणार पांडेजी जी ताई एकदम बरा झाला. सांगेन हा नक्की सांगेन. चला कैलासजी आता आम्ही फायनली निघतो. कल्याण. हो हो कळलं. आई कैलासजी तुम्ही काही काळजी करू नका. लवकरच जुईला बरं वाटेल. हा मंचलीने दिलेला तावीज एकदम असरदार आहे. हा कुणी दिलं म्हणे तुम्हाला हा तावीज? मंचली एका बाबाला बहुत मानतो आहे. त्यांनी दिला तावीज. बर बर त्या बाबांचा काही नंबर वगैरे आहे तुमच्याकडे? आहे ना. द्या बरं. हे काय? अगं तुझे हात. याचा अर्थ 3 तास होत आले. अगं जुई आता कोणत्याही क्षणी कैलासच्या रूपातून स्वतःच्या रूपात येशील तू. हो मला ते कळतंय ग आई. अगं हे आलापच्या बाबांसमोर आणि पांडे समोर झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल ग. थांब थांब मी करते काहीतरी. तू ये माझ्या मागे ये. तुम्हाला उशीर होत असेल ना माधवजी? हो हल्ली ट्रॅफिक असतं पावसाळ्यात नाही का? नाही पण काही त्याची काळजी करू नका. काळजी तुम्हाला तुमच्या तब्येतीचा वाटतो आहे साहेब. अशा अचानक चक्कर आला म्हणजे काही तो झाला आहे ना. झालं नाही होणार आहे आता. काय होणार आहे? तू जर का घरी गेलास नाही ना तर मंचली भांडेल तुझ्याशी पुन्हा. अरे नाही आता सगळं एकदम ठीक आहे. अरे पण कशा लोकांचा तिची परीक्षा बघतोस? निघ ना आता. हा 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 चला मी पण निघतो आता. हा जातो. आई
जुई अगं थोडक्यासाठी वाचलो ग आज. हे दोघे जर आणखी काही सेकंड थांबले असते ना तर हे सगळं त्यांच्या समोर घडलं असतं ग. कैलासजी, अहो कैलासजी, कैलासजी कुठे आहेत? कैलासजींना मला सांगायचंय, शम्मी कपूर आणि मोहम्मद रफींचं जे गाणं मला आठवत नव्हतं ते मला आठवलेलं आहे. कैलासजी कुठे आहेत? कैलासजी, जुई अगं तुला बरं वाटत नव्हतं ना? जुईची तब्येत बरी आहे ना आता? हो हो बरी आहे, तिची तब्येत बरी आहे आणि आम्ही सुद्धा ठणठणीत आहोत. म्हटलं तुमच्या सुनेला घरी आणावं. हल्ली माहेरी करमत नाही ना आम्हाला. तुम्ही चुकताय जुईची आई. काय अमृता, हं? अरे कधी कुठे कसं बोलावं कळतं का तुला? अहो जुई जशी तुमची मुलगी आहे ना तशीच या घरची पण मुलगी आहे असं म्हणायचं होतं मला. अच्छा. तुम्ही तिला या घरची मुलगी मानता हे ऐकून खूप बरं वाटलं. हो. पण आई, एक मिनिट, मी पण घाबरले होते तुमचं ऐकून. तुला काय वाटलं? तुलाच फिल्मीपणा जमतो? मलाही जमतो थोडं थोडं. जुई बाळा, मी आज एक नवीन गाणं रचलंय सरबतावर, ऐकवतो तुला. बाबा, मी पटकन सगळ्यांसाठी सरबत घेऊन येते. हा, अरे ही खरंच सरबत आणायला गेलीये का सरबताचं कारण काढून पळून गेलीये? जुईची आई तुम्ही या ना, हळदी कुंकू लावते तुम्हाला. आलेच. अरे ही पण गेली. अहो जाऊ दे होत्या ना, मी आहे ना, मला ऐकवा तुम्ही. या कुठे चाललंय? गाणं ऐकतो म्हणे. तू कशाला उगाच भलते विषय काढतोस? त्या गाण्यातून वेगळंच काहीतरी उद्भवायला नको. अगं साधं सुधं गाणं आहे त्यांचं. अरे पण नको. माधवजी ऐकवा, ऐकवा तुम्ही ऐकवा. या 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 मस्त या. तुम्ही गा गा गा, गा. गा, ऐकवा गाणं, ऐकवा गा, ऐकवा. मी ऐकतो. मी ऐकवतो गाणं. हा. पण काय झालंय, मी एका ठिकाणी अडकलोय. तुम्ही मला तिथे सुचवा म्हणजे मी तुम्हाला लगेच गाणं ऐकवतो. बर. तर आंबट गोड सरबतासारखे असावे नाते मना मनाचे. वा वा वा, काय शब्द आहेत, काय भावना आहेत. वा 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 वा. ऐका ना, पुढची वेळ तर ऐका. नाते म्हणजे काय? नाते म्हणजे काय? नाते म्हणजे सरबत, गोडवा प्रेमाचा आणि गारवा मायेचा. रुसवा जरी असला तरी क्षणात विसरून जायचा. हा वा 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 वा. रोला रो टोला टो करतात लोक, पण तुम्ही चक्क चोला चो केलंय. वा 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 वा. पण काय ना, पुढची ओळ सुचत नाहीये मला. सांगा ना, मी करतो ना प्रयत्न. सांगा तुम्ही. म्हणजे त्याच्या अगोदरची ओळ अशी जाती, नाते म्हणजे दुःखाच्या उन्हात सावलीची हमी. वा, सावलीची हमी. वा वा, काय शब्द आहेत. वा, सावलीची हमी. वा. पुढे सुचवा ना. हा, पुढे पुढे. नाही, हे नाही बसत. नाही नाही, तेच पुढे सांगतोय मी. तुमची हमी. उगीच नको वाटायला आपण पडतोय कुठे कमी. नाही हो, नाही जमत. थांबा, मला विचार करू दे. तुम्ही विचार करा, मी पण विचार करतो. काय आहे, कविता प्रसवणं ही प्रक्रिया फार क्लिष्ट असते हो. त्या प्रसव कळ्या काही वेगळ्याच असतात. हो, जाणवत आहेत त्या झळा. कळा कळा जाणवत आहेत मला. ते काय म्हणाल, नाते म्हणजे दुःखाच्या उन्हात सावलीची हमी. नाते म्हणजे दुःखाच्या उन्हात सावलीची हमी. सरबत आणतीये. जुई, मला साखर कमी. वा, जुळली पुढची ओळ. कधी? अहो एका इतक्यातच. बघा म्हणजे आता, नाते म्हणजे दुःखाच्या उन्हात सावलीची हमी. जुई, मला साखर कमी. वा, परफेक्ट जमते. अशी कशी कविता पूर्ण होईल? अहो, नाते म्हणजे सरबत ना, आणि जुई मला साखर कमी. परफेक्ट जाते अगदी. काय सुचवलंय मला छान. वा वा. आंबट गोड सरबतासारखे असावे नाते मना मनाचे. नाते म्हणजे काय? नाते म्हणजे सरबत, गोडवा प्रेमाचा आणि गारवा मायेचा.
रुसवा जरी असला तरी क्षणात विसरून जायचा. नाते म्हणजे दुःखाच्या उन्हात सावलीची हमी. जुई मला साखर कमी. वा, आता आपण याला छान अशी चाल लावूया. बर. आता कसं सगळं छान जमून आलंय, आता तसंच राहू दे. हो ना, खरंच आपल्या घरावर कृपाच आहे ना देवाची. आणि ह्या पुढे सुद्धा सगळं अगदी सुरळीत होणार आहे बघा. अहो, आपल्या मुलांच्या सुखातच आपलं सुख असतं. आणखीन आपल्याला काय हवं असतं? हो ना, अगदी खरं आहे तुमचं. पण खरं सांगू जुईची आई, जुईमुळे ना मी खूप निश्चिंत झाले. वयाच्या मानाने ना खूप समंजस आहे ती. सगळ्यांना कशी वेळोवेळी सांभाळून घेत असते. तुम्ही पण तिला सांभाळून घेताच की. नाही हो, खरं सांगते मी. जुई या घराची मुलगी झाली आहे. हा, खूप जीव लावते ती सगळ्यांना. मी उगाच नाही बोलले हा मगाशी. आणि ह्याचं महत्वाचं कारण म्हणजे ती माणूस म्हणून खूप चांगली आहे. माणूस म्हणून? हो तर. अहो, ती चांगला माणूस असल्याशिवाय चांगली बायको, चांगली सून, चांगली वहिनी कशी होऊ शकेल सांगा बरं. हो म्हणजे खरंच आहे. खूप गुणी मुलगी आहे जुई. हो म्हणजे मुलगी तर आहेच ती. बरोबर आहे. बरं चला, आम्ही निघतो आता. अहो, असं काय करताय? सरबत तर घेऊन जा. आई सरबत रेडी आहे. चला 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 चला. वा, काय सरबताची सारखी साधी गोष्ट, पण किती चविष्ट बनवले जुईनं. वा, मजा आ गया. बाबा, तुम्ही ना उगीच खूप कौतुक करता माझं. अगं, उगीच का करतील ते कौतुक? खरंच खूप छान झालं होतं सरबत. हो खरंच. बरं चला, आता निघूया आपण. हो हो. नाही, मी आज असा जाऊ देणार नाही तुम्हाला. असं जाऊ देणार नाही म्हणजे? सस्पेन्स वाढवू नका, छातीत धडधड होते माझ्या. अहो, यांचं सगळं बोलणं असंच असतं. सांगतो. अहो कैलासजी, हा, तुम्ही मला गाणं रचायला मदत केली की नाही? मग त्या गाण्याचं सादरीकरण करतानाही तुम्ही माझ्या सोबत असायला हवं. सादरीकरण म्हणजे काय, हल्ली मी माझ्या शिष्यांना ऑनलाईन धडे देतो संगीताचे. तुम्हाला शिष्य आहेत? कैलास, तुम्हाला शिष्य आहेत? हो म्हणजे काय, खूप शिष्य आहेत माझे. आणि माझ्यासारखा गुरु त्यांना भेटला आहे म्हणून आज सगळे मिळून माझा सत्कार करणार आहेत. अरे वा, छानच आहे की. कुठे करणार आहात सत्कार? ऑनलाईन. म्हणजे हल्ली असं बाकी कार्यक्रम करणं वगैरे तर काही शक्य नाही, त्यामुळं ऑनलाईन. ऑनलाईन? हो. आणि माझ्या ह्या संगीत प्रवासामध्ये मला आजपर्यंत कुणी कुणी कशी कशी साथ दिली आहे हे सांगायचंय मला त्यांना. सांगा ना, बिनधास्त सांगा. आम्ही असे बाजूला बसून ऐकू. छे, बाजूला बसून कसं चालेल? अहो, तुम्ही तर आज मला गाणं रचायला मदत केली, त्यामुळं तुम्हाला तर मी अगदी असं मधोमध सगळ्यांच्या समोर बसवणार आहे. अहो, माझं काय हो एवढं त्यात. खर तर तुम्ही तुमच्या घरच्यांना असं बसवून ठेवायला पाहिजे समोर. त्यांच्या जोडीने सगळं सांगायला हवं, हो की नाही? कमाल करताय तुम्ही कैलासजी. अहो, तुम्ही आमच्या घरचेच नाहीत का? मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर अगदी मधोमध बसवणार आहे. खूप भरून आलंय हो मला तुमचं हे बोलणं ऐकून. कसं आहे ना, मला अशा छोट्या छोट्या गोष्टीत क्रेडिट घेतलेलं आवडत नाही. आणि शेवटी हे सगळं माधव साहेब तुमचं आहे. अहो, माधव साहेब तुमची साधना आहे. छे, पण एखादा कलाकार घडतो त्यावेळेस त्याच्या पाठीमागे किती लोक असतात हे जगाला कळायला हवं. जगाला बरंच काही काही कळेल हो. म्हणजे अहो म्हणजे आम्हाला उगाच कशाला आग्रह करता ना. तुम्ही सगळे देसाई एकत्र असाल की छान होईल कार्यक्रम. अहो जुईची आई, किती संकोच करताय तुम्ही. हे बघा, अहो मी अगोदर काही गाणी सादर करीन आणि नंतर तुम्हा सगळ्यांची मी ओळख करून देईल. जेमतेम 15-20 मिनिटाचा ऑनलाईन कार्यक्रम असणार आहे. 10-15 मिनिटं पुरतील आम्हाला. 2-3 सेकंदातच गेम ओव्हर.
तुम्हाला नर्वस वाटतंय का ऑनलाईन यायला? हो, मी खूप कॅमेरा शाय गाय आहे, त्यामुळे आता निघतो आम्ही. चल. कैलासजी, आता जर तुम्ही निघालात ना तर मला वाईट वाटेल. हा? आम्ही जर का आत्ता थांबलो तर तुम्हाला खूप वाईट वाटेल हो. या तुम्ही. नाही, थांबतो आम्ही. याला म्हणतात माणूस. अरे खरे भावनेची कदर. किती छान तयारी करतायत ना, अगदी तब्येतीत 12 वाजवणार आहेत आपले. जुई अगं कर ना काहीतरी. तिला काय सांगतेस? हे बघ, तेच करतायत आपल्या शेवटाची तयारी. तू बोलूच नकोस हं. हे सगळं तुझ्यामुळे होतंय. झालं? आता आलं का माझ्यावर? काय गरज होती तुला गाणी ऐकायला थांबायची? तरी मी सांगत होते निघूया म्हणून, पण नाही ऐकलं माझं. असं ऐकलं असतंस ना तर आज ही वेळ आली नसती. बोला बोला, आता सगळे मलाच बोला. अरे तुम्ही तो का भांडू नका रे. तिला सांग. बापरे, मोबाईल स्टँड पण आला. आता काय होणार आहे ना याचा विचार केला तरी मला भीती वाटते. अगं, तू निदान विचार तरी करू शकतेस. माझं डोकंच चालत नाहीये. हो, कधी चालतं की आज चालेल? अमृता, ते जरा अति होत आहे. नाही, नवरा ऐकून घेतोय म्हणून त्याला कितीही बोलायचं, तेही त्याची विकेट जाते अशा वेळी. काय करायचं? निघून जाऊया का चुपचाप? नाही नाही, नको. बरं दिसेल का ते? ऑनलाईन कॅमेऱ्यावर जे दिसणार आहे ना त्यापेक्षा नक्कीच बरं दिसेल ते. हो, तेही खरंच आहे म्हणा. हा, आपल्या दोघांना एवढं टेन्शन आहे आणि आपली मुलगी बघा कशी शांत आहे. हे मुली, तुला काहीच वाटत नाहीये का? बाबा, जे झालंय ते आपण बदलू शकतो का? नाही. पण जे होणार आहे त्यासाठी काहीतरी करता येईल. अगं हो, पण काय करायचं? तोच तर विचार करते. पण काहीतरी असेलच ना तुझ्या डोक्यात. हो, आहे ना. अगं मग सांग ना. शुभ्रमणी. आता शुभ्रमणीच आपल्या कामी येऊ शकतो. आई, बाबा, मी आलेच. मी अशी इच्छा व्यक्त करते की आई बाबांचं खरं रूप कॅमेऱ्यामध्ये दिसणारच नाही. हे शुभ्रमणी. आई, आई इथेच येत आहेत. जुई अगं काय करतेस तू इथे? चल ना. हो आई, म्हणजे मी येतच होते. मला माहितीये तू इथे का आलीयस. का? तुला कुठल्याही गोष्टीचं श्रेय घ्यायला आवडत नाही ना. पण जुई, आजचा कार्यक्रम जरी ह्यांचा असला ना तरी तुझा सहभाग महत्वाचा आहे. कारण मला माहितीये तू वेळोवेळी त्यांचा उत्साह कसा वाढवत असतेस ते पाहिलंय मी. आणि ह्या घराला एकत्र बांधून ठेवणारी तूच तर आहेस. एवढं काही नाहीये आई. आई, कार्यक्रम सुरू व्हायला वेळ आहे ना, मी येतेच ना थोड्या वेळात. नाही नाही, मी आज तुझं काही ऐकणार नाहीये. तू आधी माझ्यासोबत चल. आई, तुम्ही पुढे वा, मी आलेच. नाही, मला माहितीये तू येणार नाहीयेस. तू आधी माझ्यासोबत चल. आई पण अगं चल. आई हो. चल चल आधी तू माझ्यासोबत. बाबा, तुम्ही थोडं मागे गेलात तर पूर्ण दिसाल. अजून थोडं मागे. अजून थोडं मागे. इथे ओके. कैलासजी, आता मी जिथे बसलोय बरोबर तिथेच येऊन तुम्ही बसा. हो, बसेल ना मी. म्हणजे मग मला तुम्हाला तुमच्याबद्दल लोकांना माहिती द्यायची आहे ना, म्हणून तुम्ही असे फ्रेमला सेंटरला पाहिजे फ्रेमच्या. हे बघा, तुम्ही जिथे बसवाल तिथे बसेन मी. आत्ता या या या, बसा बसा बसा. थोडी इकडे सर. वहिनी, हो. म्हणजे आता मी काय करणार आहे बरं का, आता ह्या कॅमेरा सगळं शूटिंग करणार आहे. फ्रेमच्या सेंटरला आल्यासारखं होतं.